पण पाहत आहेत. नवीन आला आता मैदानामध्ये प्रथमेश दाखल झाला. आता मैदानाच्या आत बघा कशी कामगिरी करतोय तो प्रथमेश. अगदी स्कोर जर पाहिलं 8 धावा ज्या स्कोरला आपण पाहत आहे ते गरी बाद आहे. वडकी प्रीमियर लीगचा पहिल्या दिवसामधला शेवटचा सामना आहे. या बेता बॉल जर पाहिला मोठा फटका असेल. बॉल चालला आता सीमारेषेच्या दिशेने आणि तिथे आपण जर पाहिलं शतरक्षण मात्र केलं गेलेलं आहे. लाजवाब असं शतरक्षण मात्र आपण तिथे पाहत आहे. 2 धावा तिथे आल्या. धावसंख्या मात्र वाढती स्कोर असेल तो आता धावसंख्येमध्ये आपण 10 धावा या ठिकाणी पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल आता बॉलिंग करण्यासाठी. या वेळेचा बॉल जर पाहिला गेला मोठा फटका असेल. बॉल चाललाय तिकडे सीमारेषेच्या दिशेने. जबरदस्त चौकार या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहे. चौकाराला धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं स्कोर असेल तो आता 14 धावा स्कोर करायला आपण या ठिकाणी पाहत आहेत. शेवटचा सामना असेल. षटकाची होती समाप्ती. आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली षटक संपलेला आहे. धावसंख्या आपण जर पाहिली 15 धावा धावसंख्येमध्ये आपण बघतायत. स्ट्राईकला जर पाहिलं फलंदाज सज्ज असेल आता प्रथमेश आपण स्ट्राईकला बघताय तर जय आता स्ट्राईकला आलाय. जय आणि स्ट्राईकला असेल तो प्रथमेश. गोलंदाज सज्ज असेल. समोर जर पाहिलं सज्ज असेल फलंदाज. या वेळेचा बॉल पिकअप फटका होता ऑन साइडला. अतिशय धुवाधार फटका चौकार. काय मारला इकडे. खूप कडक मारलाय चौकाराला. आता पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्येमध्ये आपण पाहत आहेत पुढे जाऊन मारायचा प्रयत्न. डान्सिंग ऑन द ट्रॅक आपण पाहत आहेत. फटका खेळला गेलाय. शतरक्षक मात्र बॉल पर्यंत आपण तिथे बघतायत. 1 धाव येताना पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 22 धावा धावफलकामध्ये आपण ज्या पाहत आहेत. नाव एक बॉल इथे मात्र असेल. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचाच्या माध्यमातून. व्हाईट बॉल आहे. या वेळेचा देखील बॉल जर पाहायला गेला पुन्हा एकदा शतरक्षक मात्र बॉल पर्यंत आपण बघतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि निर्णय जर पाहिलं 2 धावा असल्या धावसंख्येमध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत असतील. गोलंदाज जर पाहिलं सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती. बघूया तिथे काय या ठिकाणी निर्णय पाहायला मिळतो आहे. या वेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा बिग हिट पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. फलंदाज बाद. सुंदर असं खरं तर या स्पर्धेच्या आज ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा मात्र पाहायला मिळाली ती स्पर्धा आपण जर पाहिलं अमोलदादा मोडक यांच्या वतीनं हाफिज क्रिकेटची पहिली स्पर्धा ऑक्शन लीग या गावात पाहायला मिळाली. त्यानंतर चांगलं नियोजन आता खरं असं जे पाहायला मिळतं आहे. कैलासवासी कार्तिक मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेले. चांगला सामना आपण पाहत आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण जर पाहिलं 26 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 26 धावा स्कोर करवते आपण पाहत आहे. शेवटचा सामना आपण जो पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
जर पाहिलं गोलंदाज जर पाहिलं सज्ज असेल आता बॉलिंग मार्क वरती बघायचं कशी कामगिरी आणखी जे पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 26 धावा आपण पाहत आहेत. सुंदर असा अटकलेला चेंडू यावरती एकच धाव. पंच 1 मिनिट थांबवा सामना. आपल्या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र पोलीस सदैव आपल्या स्पर्धेसाठी सपोर्ट ठेवणारे सहकार्य ठेवणारे आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ आपले सन्माननीय अमोलदादा मोडक असतील आणि आपले या स्पर्धेचे आयोजक वडकी गावठाणचे सर्व खेळाडू असतील त्यांच्या वतीने या ठिकाणी या स्पर्धेला भेट देणारे महाराष्ट्र पोलीस सामना सुरू करायचा आहे. पहिल्यावरती एक धावा येताना पाहायला मिळाली आहे. फलंदाज सज्ज त्यावेळेस फुलटा बॉल होता मैदानामध्ये जबरदस्त बिग हिट आणि हा चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर षटकार. खूप चांगला फटका होता. फुलटॉस बॉल तरी षटकार आला. जे किपरच्या मागे थांबलायत थोडं सहकार्य करा. इकडे थांबा प्रथमेश. साऊंडच्या साईडला थांबा थोडं लाईव्हचं चालू आहे. चांगला फटका इथे आपण पाहत आहेत. कव्हरला बॉल खेळला गेलाय. अगदी सुंदर अशी आयोजन जर पाहिलं आदेश जरा मोडक करतायत. अगदी सर्वांना गायडन्स करणं खूप गरजेचं आहे कारण 25 संघ खेळणार आहेत. षटक क्रमांक 3 मानसिक ताप होते मात्र मानसिकता देखील टिकून ठेवणं गरजेचं आहे या स्पर्धेला जर शेवटपर्यंत पार पाडायचं असेल तर. चांगला फटका इथे असेल. पुलचा फटका इथे बघायला मिळालाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. धावसंख्या आता षटकाराने मात्र असेल 41 धावा. 3 षटकात अजूनही खेळ बाकी आहे. 3 षटकात काही बॉल बाकी आहेत. या वेळेचा देखील जर पाहिलं बॉल जबरदस्त इथे फटका इथे मात्र बघायला मिळाला. शतशः मात्र बॉल पर्यंत आपण पाहत आहेत. सिंगल धाव इथे इथे पाहायला मिळाली. धावसंख्या आपण जर पाहिले 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 42 धावा 2 बाद 42. शेवटचे आता 6 बॉल बाकी असणार आहेत. 42 धावा धावफलकामध्ये. सागर मात्र असेल बॉलिंग ट्रॅक वरती तयार. सागर तुम्हाला तिथे मात्र बघायला मिळणार आहे. ओके तिथे जर आपण पाहिलं गोलंदाज सज्ज असणाऱ्या बॉलिंग ट्रॅक वरती असा धमाका इथे मात्र पाहायला मिळतो आहे. 42 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 इथे चालू असताना आपण जर पाहिलं यावेळेचा देखील बॉल जबरदस्त पुढचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आपण पाहत आहेत. प्रथमेश गायकवाड. धावसंख्या मात्र वाढती. एक सिंगल येताना पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र पाहायला मिळणार आहे ती आता. फुटटॉस बॉल यावेळेस बॉल हवेमध्ये असणार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि फलंदाज बाद. विकेट. विकेट पाहायला मिळाली. शेवटचा सामना रंगलाय. का बाजून आपण जर पाहिला असणार आहे तो संघ
गणेश नगरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खोके नगर आणि खऱ्या अर्थाबद्दल पाहिलं गेलं चांगला खेळ दाखवते आतापर्यंत खोके नगरचा संघ. 44 धावा झाल्यात खोके नगर संघाच्या खात्यामध्ये. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. खोके नगर संघ बघायचं किती धावा करतोय 4 षटकामध्ये. बॉल तयार. हो या मॅचचा बॉलचं पाहिलं गेलं अप्रतिम इथे बॉल मात्र इथे पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल इथे मात्र जो आपल्याला बघायला मिळेल. सर्व प्लेयर्सने स्टंपची काळजी घ्यायची आहे. त्याच्यात LED आहेत. स्टंपिंग थोडं स्लो केलं तरी चालेल. चांगले बॉल फिरवतोय वरुण चक्रवर्ती सारखे बॉल फिरवतात गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला बॉल फिरवलाय तिथे विकेट. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. धावा झालेल्या त्या विजयासाठी आपण जर पाहिलं 45 धावांची विजयासाठी गरज आहे. 44 झाल्यात 45 धावांची आवश्यकता असते विजयासाठी आपण जर पाहिलं. आयोजक चला शेवटची मॅच आहे. सामना लगेच चालू होईल. सामन्याला होते सुरुवात. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. या मॅचचा बॉल जर पाहिला गेला पहिला बॉल गेलाय सीमा रेषा पार. वर्ल्ड प्रीमियर लीगचा थर इथे आपण पाहत आहेत. अगदी सुंदर असा फटका मात्र बघायला मिळाला असणार आहे. अगदी सदैव ज्यांची आठवण राहणार आहे मनामनात. सदैव ज्यांच्या आठवणीमध्ये स्पर्धा मात्र आपण पाहत आहेत. कैलासवासी कार्तिक मोडक यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा खऱ्या अर्थानं मात्र पाहायला मिळते आहे. आणि ज्यासाठी सर्व वडकी गाव एकत्र होता पाहायला मिळालं. 25 संघाचा सहभाग आहे. ना भूत ना भविष्य स्पर्धा.
पुन्हा एकदा बॉल यावेळेस चाललाय सीमारेषेच्या बाहेर, जबरदस्त चौकार, 4 धावा. लगातार आक्रमण मात्र केलेलं आपण पाहत आहेत. धावसंख्या जर पाहिले स्कोर असणार तो आता 9 धावा इथे मात्र बघायला मिळालेल्या आहेत. अगदी क्रिकेटची दर्जेदार स्पर्धा पीटीसी लाईव्हचं केले जाणार लाईव्ह प्रक्षेपण वडकी प्रीमियर लीग महाराष्ट्रातील मात्र नामांकित स्पर्धेमधली एक स्पर्धा आहे. यावेळेचा झेल झालाय, फलंदाज होतोय बाद, विकेटचं होतोय पतन. मित्रांनो अशा स्पर्धेमधून मात्र आज मोठे आयकॉन तयार होत आहेत. आज टेन्स्की जर पाहिलं गेलं ISPL पर्यंत पोहोचलेला आहे. प्रथम बक्षीस जर पाहिलं 2 करोड रुपयाचं बक्षीस विजय पावलेनं पटकावलं. सातारा सांगली चा असणारा खेळाडू बिग हिट, हाई बॉल, सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा इथे मिळालेल्या आहेत, चौकार. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर आपण जर पाहिलं रन संख्या असणार आहे ती 13 धावा धावपलकामध्ये आहेत. कमालीची कामगिरी आपण जी पाहत आहेत. शेवटचा सामना एनर्जी सर्वांना असणार, कारण की आता सर्वांना घरी जायचं आहे, वाट लागली सर्वांना घरची. त्यामुळे आता हो गोलगत मारलाय, मैदानात चाटत बॉल कापत गेलाय, गुदगुद्या करत गेलाय, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या मात्र असे ती 17 धावा स्कोर करायला आपण पाहत आहेत. काय मारलाय, सुंदर असं कॅमेरा वर्क पाहायला मिळालं. पीटीसी लाईव्हचं पुरंदर टेनिस क्रिकेट ब्रॉडकास्टिंगचं एक पश्चिम महाराष्ट्र मधला आणि सह्याद्री मधला नंबर 1 यूट्यूब चॅनल, खास करून बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांची क्वालिटी. चला खोकेनगर आपल्याला अतिशय उशीर झालाय, पटकन सामना कंप्लीट करून घ्या. नक्कीच क्रिकेटसाठी पीटीसी लाईव्ह चॅनल आहे, टॉप आहे. हो दांडी 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 दांडी, गोल. बाद झाल्या फलंदाज, सुंदर असं नियोजन खरं आता या स्पर्धेचे आदर्श स्तंभ त्या मौलदादा मोडक. धावसंख्या 17 धावा आपण पाहत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं गोलंदाज सज्ज असणार, समोर जर सूरजनं सलग 30 षटका मारत अनिकेत दादा आंबेकर 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. आदिभाऊ मोडक आहेत. हो पुन्हा एकदा दांडी 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 दांडी, गुल. जबरदस्त बॉल मात्र पाहायला मिळालंय, विकेट पाहायला मिळाली. वाह क्या बात है, गेंदबाज एकदम कडक. चांगला बॉल आपण इथे बघताय, शतशः मात्र बॉल पर्यंत आपण बघतायत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर अशी स्पर्धा आपण नक्की पाहत आहे मित्रांनो. ज्यांच्यामध्ये स्पर्धा साकार केली ते आयोजक आहेत ते समस्त वालवा वस्ती गावठाण वडकी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा या मॅचचा बॉल शतशः मात्र बॉल पर्यंत आपण पाहत आहेत. षट क्रमांक दुसरं इथे चालू असताना स्कोर कार्डवरती जर पाहिलं स्कोर मात्र असणार आहे त्या धावसंख्या 21 धावा ज्या आपण पाहत आहेत. बिग हिट आणि इथे झेल झालाय, फलंदाज बाद.
विकेट मात्र इथे मात्र जे बघायला मिळणार आहे अगदी फलंदाज बाद झाला गेलाय. धावसंख्या 21 धावा असे. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. सागर आला गेलाय. पाहूयात काय कामगिरी मात्र इथे जे बघायला मिळणार आहे. 21 धावा धावफलकामध्ये 4 बाद 21. गोलंदाज देखील सज्ज असणार आहे. एक कमालीचं नियोजन मात्र पाहायला मिळालं. वडकी प्रीमियर लीग कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ ही वडकी प्रीमियर लीग आहे. भाऊची आठवण सदा राहावी स्मरणामध्ये आणि चांगलं नियोजन. 2 धावा इथे आलेल्या आहेत. शिस्त पाळा मित्रांनो. स्पर्धा 15 दिवस आहे. पराभव विजय सातत्य ठेवा या दोघांमध्ये आणि गावाचं नाव कुठेही कमी होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे. तरुण गावात भरपूर आहेत. 15 संघ आपण पाहत आहेत. क्रिकेट ध्यास क्रिकेट श्वास आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही एकत्र आहोत. 25 संघ चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रात. पुणे क्रिकेटच्या प्रत्येक ग्रुपवरती चर्चा या स्पर्धेची. म्हणजे एका गावात एवढे संघ झाले तरी कस काय. 25 संघ मालक 15 दिवस स्पर्धा. लाखोंचा खर्च आहे. दररोज सोपं नाहीये मित्रांनो. ह्या लाईटी प्रेक्षक देखील थांबलेले आहेत. लाखोंचा खर्च केलेला या स्पर्धेसाठी. वडकी प्रीमियर लीग चांगल्या प्रकारचा फटका पण इथे बघताय. शतशमाचा बॉल पर्यंत आपण पाहणार आहोत. लाजबाब मात्र शतशंतीला पाहायला मिळालं. 2 धावा आल्या. धावफलक मात्र पुढे सरकते. स्कोरवरती जर पाहिलं 27 धावा धावफलकामध्ये आपण ज्या पाहतोय. पुण्यात एक गोलंदाज सज्ज असणाऱ्या बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण जर पाहिलं फुटटॉस बॉल होता. शतशत डीप मध्ये बॉल पर्यंत पाहायला मिळालेत. सुरुवात झाली आपण जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांची आरती त्याबरोबर छत्रपती महाराजांची देखील आरती आपण आज घेतली आहे. चांगला संदेश दिलाय. नॅशनल अँथम देखील घेतलाय आपण. फुटटॉस बॉल यावेळी चांगला फटका बघायला मिळालाय. दुसऱ्या डाव्याचा बैल म्हणजे वडकी गाव एक चांगलं क्रिकेट पुढे आणतंय. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोरवरती आपण जर पाहिलं रनसंख्या असतात 31 धावा धावफलकामध्ये ज्या लागल्या. 4 गडी बाद असताना शेवटचे बॉल बाकी राहिले त्या 8 बनवायच्या त्या 14 धावा उद्या यासाठी बनवायच्या आहेत. आमचे कॅमेरामॅन असतील, आमचे पंच असतील, लाईव्ह स्कोरर असतील, आदेशदादा असतील आमचे, ज्यांची इंस्टाग्रामवरती 8000 फॉलोअर कंप्लीट झालेले आहेत. लवकरच चॅनल आपल्याला जास्त पुढे न्यायचं आहे. विनंती असेल फॉलो करा. आदेश भाऊ मोडक यांचा इंस्टाग्राम चॅनल फॉलो करा. आदेश भाऊला इंस्टाला. बॉल तयार असेल. चांगला बॉल आपण नक्की पाहत आहेत मित्र. सकाळपर्यंत 10,000 फॉलो झाले पाहिजे आदेश भाऊचे आपले. सिंगल असणाऱ्या धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. 32 धावा. ओ मंकडिंग धोका. गोलीगत धोका. फलंदाज बाद. खूप लांब होता. बॉल टाकल्यानंतर खालच्या प्लेयरने क्रीज सोडायचे. लक्षात ठेवा. नक्कीच आता मला थोडस वाटेल चिमणी माझी उडून गेली. खूप लांब होते तिकडे फलंदाज आणि घाट्यामध्ये परत येऊ शकले नाहीयेत. आपली स्पर्धा ही हाफ पिच स्पर्धा आहे. त्यामुळे बॉल टाकल्याच्या नंतरच क्रीज सोडायची खालच्याच बॅट्समनने. नक्कीच आनंद आहे मित्रांनो गावाच्या क्रिकेटचा. हाफ पिचचा आनंद हा जगा वेगळाच आहे. खूप आनंद मिळतो या खेळात. खूप खूप मजा असते. कमी षटकांमध्ये आपण जर पाहिलं. उद्या मात्र लवकर सामने चालू होते. उद्या 12च्या आतमध्ये सामने संपणार आहेत. हा थोडा वेळ लागलाय. 1:30 वाजलेत आता. धावसंख्या 33 धावा आपण पाहत आहेत. निखिल गायकवाड आलाय. 33 धावा. सहा बॉलचा खेळ बाकी असेल आणि 12 धावांची गरज आहे. 6 बॉल 12 धावांची गरज. चला दत्तनगर ऑलरेडी उशीर झालेला आहे. सामना संपून घ्या.
6 बॉलचा खेळ बाकी, 12 धावांची आवश्यकता असता विजयासाठी. पाहूयात क्या होगा. खोकेनगर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 बॉल 12. नक्कीच पाहतोय आपण एक रंगीबेरंगी कलर किट मध्ये सामना. पहिला बॉल चांगला मारला फटका. शतशः मध्ये बॉल पर्यंत आपण तिथे पाहतायत. कमालीचा असा सामना आपण जो पाहू शकता. 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. धावपल्ले मात्र पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं 5 चेंडूचा खेळ बाकी, बनवायच्या त्या 10 धावा. 5 चेंडू 10 बनवायच्यात. यावेळेचा बॉल जो पाहिला पुन्हा एकदा बिगिट केला. शतशः मध्ये बॉल पर्यंत पाहायला मिळाला. सिंगलचा पाहायला मिळाला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. फेक अस्तव्यस्त आहे. फेक खराब आहे. सामना आता आला मित्रांनो. शेवटचे 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. 4 बॉल 8. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बैठक फटका. बिग हिट. बॉल सीमा रेषा पार. षटकार. 3 बॉल बाकी, 2 धावांची आता आवश्यकता असणार आहे. वडकी प्रीमियर लीग आपण इथे पाहत आहेत. जबरदस्त षटकार आलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. कुटाप्याचा बॉल यावेळेस मात्र बघायला मिळाला. शतशः मात्र बॉल पर्यंत असणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. याबरोबर सामना इथे जिंकलेला आहे तो टीम दत्तनगर संघ. सामना इथे जिंकतोय. खूप अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. प्लेयर ऑफ द मॅच रोहित. मॅन ऑफ द मॅच आहे रोहित. अंकुश डिक्लेअर केला. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट असं आपल्या संघाशी फलंदाजी करून
अशी फलंदाजी करून आपल्या संघाला विजय करून दिले ते रोहित दत्तनगर संघाचा रोहित. या सामन्याचा विशाल मोडक यांच्यातर्फे त्याला हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला गेला.